नमस्कार स्वामी भक्तांनो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, वर्षभरात अनेक सण, उत्सव आणि व्रत येतात, पण एक दिवस असा असतो जो गुरूंच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा दिवस मानला जातो. तो म्हणजे गुरुपौर्णिमा. सन 2026 मध्ये 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंतचे 21 दिवस अनेक स्वामी भक्त विशेष साधना, नामस्मरण आणि सेवेसाठी निवडतात. या काळात श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक आचरण यांना विशेष महत्त्व दिले जाते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेचं गूढ महत्त्व, 21 दिवसांची संपूर्ण सेवा, दररोज कोणता जप करावा, कोणत्या चुका टाळाव्यात, प्रेरणादायी सत्यकथा आणि शेवटी विशेष प्रार्थना. जर तुम्ही मनापासून ही सेवा करण्याचा संकल्प करत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. अध्याय 1. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नव्हे, जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो, जो भीतीतून धैर्याकडे नेतो, जो निराशेतून आशेकडे नेतो, जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो, तो म्हणजे गुरु. स्वामी समर्थांनी हजारो लोकांना श्रद्धा, धैर्य, संयम आणि कर्मयोगाचा संदेश दिला. म्हणून अनेक भक्त त्यांना सद्गुरू रूप मानतात. अध्याय 2. गुरुपौर्णिमा इतकी महत्त्वाची का? भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त गुरु पूजन करतात, नामजप करतात, चरित्र वाचतात, दान धर्म करतात, आत्मपरीक्षण करतात. ही परंपरा मन अधिक शांत, संयमी आणि सकारात्मक बनवण्यास मदत करते. अध्याय 3. 21 दिवसांची साधना. अनेकांना प्रश्न पडतो, 21च दिवस का? कारण कोणतीही चांगली सवय सातत्याने केल्यास ती जीवनाचा भाग बनण्यास मदत होते. या 21 दिवसात मन शांत होऊ शकते, राग कमी होऊ शकतो, प्रार्थनेची सवय लागते, आत्मविश्वास वाढू शकतो, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. यालाच अनेक भक्त स्वामींची कृपा अनुभवणे असे म्हणतात. अध्याय 4. पहिल्या दिवसाचा संकल्प. 9 जुलै सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, फुले अर्पण करा, दोन्ही हात जोडून शांतपणे बना. हे स्वामी समर्थ, या 21 दिवसात मी मनापासून तुमचे नामस्मरण करीन. माझ्यातील वाईट विचार दूर करा, योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबाला आरोग्य, सद्बुद्धी आणि धैर्य द्या. अध्याय 5. दररोजची सेवा. सकाळी 11 नमस्कार, 108 वेळा श्री स्वामी समर्थ, 5 मिनिट ध्यान, 10 मिनिट चरित्र वाचन, सायंकाळी आरती, पुन्हा नामजप, कृतज्ञता. हीच साधी पण प्रभावी सेवा आहे. अध्याय 6. श्रद्धेची प्रेरणादायी कथा. अक्कलकोट जवळील एका गावात एक वृद्ध महिला राहत होती. घरात गरिबी, पण विश्वास मात्र अढळ. ती रोज फक्त एक मंत्र म्हणायची, श्री स्वामी समर्थ. काही महिन्यांनी तिची परिस्थिती हळूहळू सुधारली. ती म्हणायची, स्वामींनी मला धनापेक्षा मोठी गोष्ट दिली, मन शांती. आणि जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची ताकद आपोआप येते. पुढील भागात 21 दिवसांची प्रत्येक दिवसाची सविस्तर सेवा, गुरुवारचे विशेष नियम, स्वामींचे प्रेरणादायी अनुभव, नामस्मरणाचे महत्त्व, अन्नदानाचे आध्यात्मिक मूल्य, अंतिम दिवसाची पूर्ण पूजा. अध्याय 7. श्रद्धेची शक्ती. मित्रांनो, अनेक जण विचारतात, फक्त नामस्मरण केल्याने जीवन बदलते का? या प्रश्नाचे उत्तर समजून घेणे महत्त्वाचे आहे. नामस्मरण हे जादू नसून मनाला स्थिर, धैर्यवान आणि सकारात्मक बनवणारी आध्यात्मिक साधना आहे. जेव्हा मन शांत होते तेव्हा आपण अधिक संयमाने निर्णय घेतो, राग कमी करतो आणि संकटांना तोंड देण्याची ताकद वाढते. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांच्या अनुभवामध्ये एक गोष्ट समान दिसते. त्यांनी संकटातून बाहेर पडताना श्रद्धेबरोबरच प्रयत्नांनाही केले. म्हणून लक्षात ठेवा, श्रद्धा प्लस सत्कर्म प्लस सातत्य बरोबर जीवन सकारात्मक बदल. अध्याय 8. दुसरा दिवस. मनशुद्धी. दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर स्वतःला
एक प्रश्न विचारा, आज मी कोणाचा अपमान तर केला नाही, कोणाला दुखवले तर नाही. जर चूक झाली असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वामींच्या सेवेत फक्त दिवा लावणे महत्त्वाचे नाही, मनातील कटुता कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अध्याय 9. तिसरा दिवस. क्षमा. आजच्या दिवशी ज्यांच्यावर राग आहे त्यांच्यासाठी मनोमन शुभेच्छा द्या. क्षमा करणे म्हणजे चुकीला समर्थन देणे नाही, तर स्वतःच्या मनावरील ओझे हलके करणे होय. अध्याय 10. चौथा दिवस. अन्नदान. आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला जेवण द्या. पक्ष्यांसाठी दाणे ठेवा. जनावरांसाठी पाणी ठेवा. लहानसे दानही मोठ्या करुणेचे प्रतीक असते. प्रेरणादायी कथा. एक तरुण अनेक वर्षे नोकरीच्या शोधात होता. तो निराश व्हायचा. गुरुपौर्णिमेच्या काळात त्यांनी नियमित प्रार्थना, नामस्मरण आणि कौशल्य वाढवण्याचा अभ्यास सुरू केला. काही महिन्यांनी त्याला नोकरी मिळाली. तो म्हणाला, माझे नशीब एका रात्रीत बदलले नाही, पण माझ्या विचारसरणी बदलली. त्या बदलामुळे मी संधी ओळखू शकलो. हीच साधनेची खरी ताकद आहे. गुरुवारची विशेष सेवा. प्रत्येक गुरुवारी पिवळे फुलं अर्पण करा. साधा नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास 108 अतिरिक्त वेळा श्री स्वामी समर्थ नाम जप करा. कुटुंबासाठी शांततेची प्रार्थना करा. दिवसाच्या शेवटी रात्री झोपण्यापूर्वी 3 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसातील चुका सुधारण्याची बुद्धी द्या. उद्याचा दिवस अधिक चांगला घडवण्यासाठी मला शक्ती द्या. ही प्रार्थना मनाला नम्रता आणि आत्मपरीक्षणाची सवय लावते. पुढील भागात 5व्या ते 10व्या दिवसांची सविस्तर साधना, स्वामी समर्थांच्या आणखी प्रेरणादायी कथा, नामजप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, 21 दिवस पूर्ण झाल्यानंतरची विशेष कृतज्ञता प्रार्थना. अध्याय 11. 5वा दिवस. विश्वासाची परीक्षा. स्वामी भक्तांनो, सेवेचे पहिले 4 दिवस पूर्ण झाले आहेत. अनेक वेळा सुरुवातीचा उत्साह कमी होऊ लागला, पण काही जण म्हणतात काहीच बदल जाणवत नाही. पण इथेच श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड उगत नाही. त्यासाठी पाणी, सूर्यप्रकाश आणि वेळ लागतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधनेचे परिणामही अनेकदा हळूहळू अनुभवास येतात. आजच्या दिवशी स्वामींसमोर शांतपणे बसा आणि मनात म्हणा, स्वामी मला संयम द्या, योग्य वेळीची वाट पाहण्याची ताकद द्या. अध्याय 12. 6वा दिवस. नामस्मरणाची शक्ती. आज दिवसभर शक्य तितक्या वेळा मनात किंवा हळू आवाजात जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामजप करताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींपासून काही मिनिटे दूर राहा. जपाचा उद्देश केवळ संख्या पूर्ण करणे नाही, तर मनाला एक चांगल्या विचारावर स्थिर करणे आहे. अध्याय 13वा. 7वा दिवस. कृतज्ञतेचा दिवस. आज तुमच्या आयुष्यातील किमान 5 चांगल्या गोष्टी लिहा किंवा मनात आठवा. उदाहरणार्थ, मला कुटुंब लाभेल, मला अन्न मिळते, मला काम करण्याची संधी आहे, मला स्वामींचे नाम घेता येते, मला नवीन दिवस मिळाला. कृतज्ञतेमुळे मनाला कमतरतेपेक्षा मिळालेल्या गोष्टींकडे लक्ष जाते. प्रेरणादायी कथा. एका शेतकऱ्याचा अनुभव. एका गावात एक शेतकरी सतत दुष्काळामुळे निराश झाला होता. गुरुपौर्णिमेच्या काळात त्यांनी रोज प्रार्थना, नामस्मरण आणि मेहनत सुरू ठेवली. त्यांनी शेतीची नवीन पद्धत शिकली, पाण्याचे नियोजन केले आणि हार मानली नाही. काही काळानंतर त्याच्या शेतात चांगले उत्पादन आले. तो म्हणायचा, स्वामींनी मला चमत्कार दिला नाही, पण हार न मानण्याची शक्ती दिली. यातून आपल्याला समजते की श्रद्धा आपल्याला योग्य कृती करण्याची धैर्य देते. अध्याय 14वा. 8वा दिवस. सेवा. आज एखाद्या व्यक्तीला कोणत्याही अपेक्षेशिवाय मदत करा. ती मदत मोठी असण्याची गरज नाही. एखाद्या वृद्ध व्यक्तीशी चौकशी करा, एखाद्या गरजूला अन्न द्या, एखाद्याचे मनापासून ऐका, घरातील ज्येष्ठांची सेवा करा. स्वामींची सेवा म्हणजे मानवतेची सेवा देखील होय. अध्याय 15. 9वा दिवस. रागावर विजय. आजचा संकल्प. मी आज अनावश्यक राग करणार नाही. राग आल्यास 3 वेळा शांतपणे श्वास घ्या आणि मनात श्री स्वामी समर्थ म्हणा.
यामुळे प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद देण्याची सवय लागते. अध्याय 16 10वा दिवस. चरित्र वाचन. आज स्वामींच्या चरित्रातील एखादा प्रसंग वाचा आणि स्वतःला विचारा, या प्रसंगातून मला काय शिकायला मिळाले? मी ते माझ्या जीवनात कसे आणू शकतो? फक्त वाचन न करता त्यातील आदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. विशेष प्रार्थना. हे स्वामी समर्थ, माझ्या मनातील अहंकार दूर करा. मला सत्य, संयम आणि सेवाभावाचा मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबाला आरोग्य, सद्बुद्धी आणि परस्पर प्रेम द्या. माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळवून दे. हे स्वामी समर्थ. भाग 3चा समारोप. मित्रांनो, आपल्या 21 दिवसांच्या सेवेचा जवळपास अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. तर तुम्ही ही साधना मनापासून करत असाल तर लक्षात ठेवा, सर्वात मोठा बदल अनेकदा मनात घडतो. शांत मन, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तनाची वाट खुली होती. पुढील भागात आपण 11व्या ते 15व्या दिवसांची सविस्तर साधना, आणखी प्रेरणादायी कथा आणि अंतिम दिवसाच्या तयारीबद्दल जाणून घेऊ. अध्याय 17 11वा दिवस. मनातील भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी भक्तांनो, आज आपण साधनेचा 11वा दिवस. या टप्प्यावर अनेकांच्या मनात भविष्याची चिंता, अपयशाची भीती आणि घरातील समस्यांची ओझे असते. आज दिवा लावल्यानंतर डोळे बंद करा आणि मनात स्वामींचे तेजस्वी रूप उभे करा. शांतपणे म्हणा, हे स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि संकटांचा सामना करण्याची धैर्य द्या. या प्रार्थनेनंतर 5 मिनिटे शांत बसा. कोणताही विचार जबरदस्तीने थांबवू नका. फक्त श्वासावर लक्ष द्या आणि मनात हळूवार श्री स्वामी समर्थ जपा. अध्याय 18 12वा दिवस. मौनाची साधना. आज शक्य असल्यास 30 मिनिटे अनावश्यक बोलणे टाळा. या काळात मोबाईल बाजूला ठेवा. कोणाची निंदा करू नका. स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करा. मौन म्हणजे फक्त न बोलणे नव्हे, तर मनातील गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न आहे. प्रेरणादायी कथा. व्यापाऱ्याचा अनुभव. एक व्यापारी सतत तोट्यात होता. तो प्रत्येक वेळी नशिबाला दोष द्यायचा. एक ज्येष्ठ स्वामी भक्ताने त्याला सांगितले, रोज नामस्मरण कर, पण त्याचबरोबर तुझ्या चुका शोध. त्याने नियमित प्रार्थना सुरू केली. त्याचबरोबर हिशोब सुधारला, अनावश्यक खर्च कमी केला आणि प्रामाणिक व्यवहार सुरू ठेवला. काही महिन्यांत त्याचा व्यवसाय सुधारू लागला. तो म्हणाला, स्वामींनी माझे डोळे उघडले, बदल माझ्यात झाला आणि त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर झाला. अध्याय 19 13वा दिवस. पालक आणि गुरूंचा आशीर्वाद. आज आई वडील, ज्येष्ठ किंवा गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींना नमस्कार करा. जर ते दूर असतील तर फोन करून प्रेमाने बोलू शकता. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांचा आशीर्वाद हा विनम्रतेचा आणि कृतज्ञतेचा भाग मानला जातो. अध्याय 20 14वा दिवस. क्षमा याचना. आज स्वतःला विचारा, मी कोणाला दुखवले आहे का? माझ्या शब्दांनी कोणाला वेदना झाल्या का? शक्य असल्यास मनापासून माफी मागा. क्षमा याचनेमुळे मन हलके होते आणि नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. अध्याय 21 15वा दिवस. अखंड नामस्मरण. आज वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. स्वयंपाक करताना, कामावर जाताना, चालताना मनात शांतपणे नामस्मरण करा. यामुळे मन पुन्हा सकारात्मकतेकडे वळते. विशेष प्रार्थना. हे स्वामी समर्थ, माझ्यातील आळस दूर करा. योग्य कर्म करण्याची प्रेरणा द्या. माझ्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि समाधान नांदो. माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो. मला इतरांना मदत करण्याची वृत्ती द्या. श्री स्वामी समर्थ. भाग 4चा समारोप. मित्रांनो, आता आपल्याला 21 दिवसांचा साधनेचा शेवटचा टप्पा जवळ आलेला आहे. उरलेले काही दिवसच त्याच श्रद्धेने, नम्रतेने आणि सातत्यपूर्ण पूर्ण करा. लक्षात ठेवा, स्वामींची खरी कृपा म्हणजे केवळ इच्छा पूर्ण होणे नाही, तर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांचा सामना करण्याची धैर्य आणि मनशांती मिळणे होय. पुढील भाग 5 मध्ये आपण 16व्या ते 21व्या दिवसाची संपूर्ण सेवा, समारोप, पूजा, कृतज्ञता प्रार्थना
आरती, प्रेरणादायी अंतिम कथा आणि अंतिम भावनिक समारोप पाहणार आहोत. अध्याय 22, 16वा दिवस. विश्वास कधीही सोडू नका. स्वामी भक्तांनो, आज आपल्या सेवेचा 16वा दिवस आहे. अनेकदा असे घडते की आपण मनापासून साधना करतो, पण अनपेक्षित परिणाम लगेच दिसत नाहीत. अशा वेळी काही जण निराश होतात. पण लक्षात ठेवा, जसे सूर्योदय होण्यापूर्वी रात्र सर्वाधिक गडद वाटते, तसंच आयुष्यातील कठीण काळही कायमचा राहत नाही. आज स्वामींसमोर फक्त एवढेच म्हणा, हे स्वामी, माझा विश्वास दृढ ठेवा, योग्य कर्म करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्या हिताचे आहे ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. अध्याय 23, 17वा दिवस. कृतज्ञतेची ती वही. आज एक वही घ्या आणि त्यात लिहा, आज मला कोणत्या गोष्टीबद्दल आनंद वाटला, मी कोणाची मदत केली, मी कोणती चूक सुधारली, उद्या मी कोणता चांगला प्रयत्न करणार. ही सवय मनाला सकारात्मक बनवते. प्रेरणादायी कथा. एका विद्यार्थ्याची. एक विद्यार्थी सतत परीक्षेत अपयशी ठरत होता. तो स्वामींचे नामस्मरण करायचा, पण अभ्यासात सातत्य नव्हते. एका ज्येष्ठ व्यक्तीने त्याला सांगितले, प्रार्थना तुला धैर्य देईल, पण अभ्यास तुलाच करावा लागेल. त्या दिवसापासून त्यांनी नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि नामस्मरण सुरू ठेवले. पुढील परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. तो म्हणाला, स्वामींनी माझे नशीब बदलले नाही, त्यांनी मला स्वतःला बदलण्याची प्रेरणा दिली. अध्याय 24, 18वा दिवस. आनंद वाटा. आज एखाद्या व्यक्तीला मनापासून प्रोत्साहन द्या, एखाद्याचे कौतुक करा, निराश व्यक्तीला धीर द्या, घरात प्रेमाने बोला. लहान शब्द देखील एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. अध्याय 25, 19वा दिवस. अहंकाराचा त्याग. आज स्वतःला विचारा, मी कुठे हट्टीपणा करतो, मी इतरांची ऐकतो का, मी चूक मान्य करू शकतो का. नम्रता ही प्रत्येक साधनेची खरी ओळख आहे. अध्याय 26, 20वा दिवस. आत्मपरीक्षण. आज दिवसभरातील प्रत्येक कृतीचा विचार करा. स्वतःला दोष देऊ नका, पण स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वामींच्या चरणी मनातील सर्व चिंता अर्पण करा. अध्याय 27, 21वा दिवस. पूर्णाहुती. आज 21 दिवसांची सेवा पूर्ण होत आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा, नैवेद्य दाखवा, आरती करा. 108 वेळा श्री स्वामी समर्थ नाम जप करा. यानंतर मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. अंतिम कृतज्ञता प्रार्थना. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ, या 21 दिवसांच्या साधनेत माझ्याकडून जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे झालेल्या चुका क्षमा करा. मला सदैव सत्य, संयम, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. माझ्या कुटुंबाला आरोग्य, ऐक्य, सद्बुद्धी आणि धैर्य द्या. माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळवून दे. जे माझ्या हिताचे आहे ते स्वीकारण्याची बुद्धी आणि जे बदलू शकत नाही ते शांतपणे स्वीकारण्याची ताकद द्या. श्री स्वामी समर्थ. अंतिम प्रेरणादायी संदेश. स्वामी भक्तांनो, 21 दिवसांची सेवा म्हणजे शेवट नाही, तर एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. जर या काळात तुमचे राग कमी झाला, मन अधिक शांत झाले, प्रार्थनेची सवय लागली, इतरांना मदत करण्याची भावना वाढली आणि तुम्ही अधिक सकारात्मक झालात, तर समजा या साधनेने तुमच्या जीवनात मौल्यवान परिवर्तन घडवले आहे. भावनिक. जर आजच्या या संपूर्ण 21 दिवसांच्या सेवेचा संकल्प तुम्ही मनापासून केला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि स्वामी भक्त मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोक या साधनेत सहभागी होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी सर्वांनी एकत्र मिळून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.